रिडेव्हलपमेंटची संधी साधून माझा सख्खा भाऊ मला माझ्या राहत्या घरातून बाहेर काढायला निघालाय. नमस्कार मित्रांनो, रवी करंदीकर. खर तर ही गोष्ट फार खाजगी आहे, फार पर्सनल आहे, पण तरी सुद्धा मी म्हटलं की मी तुमच्या बरोबर शेअर करावी. ज्या घरामध्ये मी गेली जवळजवळ 25 वर्ष राहतो आहे, तर त्या माझ्या राहत्या घरातून बाहेर हो असं सांगायला माझा भाऊ आणि वहिनी माझ्या घरी आले. म्हणजे आल्यानंतर त्यांनी सुरुवात अशी केली की, काय रवी, मग दुसरी जागा बघायला सुरुवात केली का? फ्लॅट मिळाला का? केव्हा शिफ्ट करतोय सामान? त्याला म्हटलं की नाही, मी काय बघायला सुरुवात नाही केलेली. काय घाई आहे एवढी? अजून ती काय वेळ आलेली नाहीये. तर तो मला काय म्हणाला की, अरे त्या बिल्डरचं पत्र नाही का वाचलं तू? त्यांनी सांगितलंय ना की जानेवारी एंड पर्यंत फ्लॅट खाली करून माझ्या बिल्डिंग माझ्या ताब्यात द्या म्हणून. अरे ते काय, ते त्यांनी जनरल एक टाइम टेबल दिलेलं आहे की आतापर्यंत काय झालंय, काय चाललंय आणि पुढे काय होणार आहे. तर त्याचं त्यांनी एक अंदाज दिलेला आहे की साधारणतः जानेवारी एंडला हे फ्लॅट खाली करण्याची वेळ येईल, असं त्यांनी एक अंदाज दिलेला आहे. तो काय हुकूम बिकूम नाही आहे तो. तर मी असं म्हटल्यानंतर माझ्या भावाला नवल वाटलं होतं. तो मला, अरे पण ते टाइम टेबल तर आहे ना, मग आता त्याची, मग आता दुसरी जागा बघायला नको का? तर मी त्याला काय म्हटलं की, अरे नाही, हे बघ, तू माझी पोस्ट वाचलेली असशील. माझ्या बायकोनी स्पष्ट सांगितलेलं आहे की हे दोन फेज मध्ये FSI सँक्शन करून घेणं तिला अजिबात मान्य नाहीये. आणि अतिशय लॉजिकली त्यांनी पटवून दिलेलं आहे की एकाच फेज मध्ये प्रोजेक्टच्या सुरुवातीला संपूर्ण FSI सँक्शन करून जेवढं काय मॅक्झिमम पॉसिबल या आपल्या प्लॉटवर कन्स्ट्रक्ट करणं शक्य असेल त्याची मंजुरी, त्याचा प्लॅन करून त्याची मंजुरी कॉर्पोरेशन कडनं घेणं आवश्यक आहे, असं तिने स्पष्ट सांगितलंय. त्याची कारणं दिलेली आहेत. ते तुला पटत नाहीये का? तुला नाही वाटत असं की आपल्या सोसायटीची ही जी वास्तू आहे ती पाडण्याच्या आधी फुल FSI सँक्शन करून बिल्डरनी आपल्याला आपला परमनंट अल्टरनेट अकोमोडेशन अग्रीमेंट सही करून रजिस्टर करून झाल्यानंतर, आणि आणखीन पण त्याच्यामध्ये काही अटी आहेत की जसं रेरा नंबर वगैरे पण मिळायला पाहिजे, या सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट झाल्यानंतर मग आपण फ्लॅट खाली करणं योग्य आहे. तुला पटत नाहीये का हे? माझ्या भावाला म्हटलं. अरे ते ठीक आहे ना, तुम्ही तत्व काही सांगता, पण नॉर्मल प्रॅक्टिस काय आहे की रिडेव्हलपमेंट करताना बिल्डर जो ऑर्गॅनिक FSI आहे त्या प्लॉटवर जेवढा ऑर्गॅनिकली FSI मिळू शकतो तेवढाच सँक्शन करतो पहिल्या फेजमध्ये. आणि त्या फेजमध्ये सोसायटीमधले जे काय फ्लॅट ओनर्स आहेत तर त्या सगळ्यांना फ्लॅट अलॉकेट करतो, काम सुरू करतो. आणि मग साधारणतः काय वर्ष दीड वर्षांनी उरलेला जो प्लॅन आहे तो कॉर्पोरेशन कडनं सँक्शन करून घेतो. तर ह्याच्यामध्ये ही नॉर्मल प्रोसिजर आहे. तो त्याच्यात काय गैर आहे, म्हणजे त्याच्यात काय बेकायदेशीर आहे?
ही बिल्डरची ही प्रॅक्टिस असेल, ही बिल्डरची प्रॅक्टिस असेल, बिल्डरच्या काही प्रॅक्टिसेस असतील, पण आपल्याला आपला फ्लॅट, आपली बिल्डिंग रिकामी करून डिमॉलिश करण्याकरता बिल्डरच्या ताब्यात देण्याच्या आधी या जागी कशी बिल्डिंग होईल, या जागी जी नवी रिडेव्हलप बिल्डिंग कशी होईल ह्याचा प्लॅन कॉर्पोरेशननी सँक्शन केलेला असणं आवश्यक आहे. आणि लिगली सुद्धा तो ते डॉक्युमेंट लिगली सुद्धा रजिस्टर करणं आवश्यक आहे. तरच आपल्याला प्रॅक्टिकल म्हणजे प्लॅन सँक्शन केला आणि डॉक्युमेंट रजिस्टर झालेलं आहे म्हणजे लिगल सुद्धा त्याला हमी मिळालेली आहे. हा ॲश्युरन्स नसताना आपण खाली करण्यामधले धोके तुझ्या लक्षात येत नाहीयेत. सांगितलेत ना काय काय धोके आहेत ते. माझा भाऊ काय म्हणतो माहितीये की, अरे हो ते सगळं ठीक आहे, तुला काय धोके काढायचे म्हटलं, चुका काढायच्या म्हटलं तर कशातलेही काढता येतील का, पण विश्वास टाकायला पाहिजे ना, बिल्डरवर आपण विश्वास टाकायला पाहिजे. असं काहीतरी त्यांनी आर्ग्युमेंट केलं. तर मी काय म्हटलं की हे तुझे काय बोलतो आहे, तर तू एवढा हुशार आहेस, बुद्धिमान आहेस, शिकलेला आहेस, तू इतके व्यवहार करतोस, तुला स्वतःला अग्रीमेंट वगैरे करण्याचे वगैरे अनुभव आहेत आणि तुला चांगला कॉमन सेन्स आहे तो, पण हे सगळं असताना तुला ह्याच्यातले धोके 2 फेज मध्ये FSI सँक्शन करून घेण्यामधले धोके लक्षात येत नसतील तर मी ते त्या माझ्या व्हिडिओ मधनं किंवा पोस्ट मधनं ते दाखवून दिलेले आहेत. तर ते तुला पटत नाहीये हे मला जरा विचित्र वाटतं. म्हणजे तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. म्हणजे सोसायटीच्या बाकीच्या लोकांना काय की चला रिडेव्हलपमेंट, फ्लॅट देऊन टाका बिल्डरला, बिल्डिंग पाडून टाका, हे करण्याचा भयंकर उत्साह आहे आणि त्या उत्साहापोटी आपण काय रिस्क घेतो आहे याच्याकडे ते दुर्लक्ष करत आहेत. पण तू तर तसा नाहीयेस ना. तर तू असं 2 फेज मध्ये FSI सँक्शन करून घेणं हे कसं मान्य करू शकतोस, असं मी त्याला म्हटलं. तर हे आमचं बोलणं चालू असताना माझी वहिनी तर ती मला म्हणाली, रविदा ही वेळ वाद घालण्याची नाहीये, मी तुला स्पष्टच सांगते की ही वेळ वाद घालण्याची नाहीये. आम्ही जेव्हा हा फ्लॅट म्हणजे तुला आम्ही जेव्हा या फ्लॅटच्या बदली तुला काही पैसे दिले, आता माझ्या लक्षात नाही काय 4 लाख दिले का 5 लाख दिले, तर त्यावेळेला मला इतकं दुःख झालेलं होतं कारण ते पैसे आमच्या खिशात नव्हते, आम्ही कर्ज काढून ते तुला दिले आणि त्यावेळेला ते कर्ज फेडताना मला इतका त्रास झाला, त्रास म्हणजे मानसिक त्रास झाला, शारीरिक त्रास झाला, माझं शुगर वाढली, ब्लड प्रेशर वाढलं. तर एवढे सगळे त्रास सहन करून आम्ही ते लोन फेडलं. आम्ही तुला कधीही म्हटलं नाही आम्हाला किती त्याकरता त्याग करावा लागतोय किंवा किती त्याचा मनस्ताप होतोय तुला मदत केलेल्याचा, हे आम्ही आजपर्यंत कधी बोललेलं नाहीये. बोललोय का कधी? म्हटलं अगदी खरंय, बोललेलं नाहीये. पण मी तुला खरं सांगू का, अरे तुला याचा मनस्ताप झाला असेल असं मला कधी वाटलंच नाही. म्हणजे त्यावेळेला तर मला अजिबात वाटलं नाही. मला असं वाटलं की माझ्या अडचणीच्या वेळेला तू मला मदत केलीस, तू म्हणजे तुम्ही दोघांनी मला मदत केली, याचं तुम्हाला समाधान वाटत असेल की आपल्या मोठ्या भावाला त्याच्या अडचणीच्या वेळेला आपण मदत केली आणि स्वतःकडे पैसे नव्हते तर कर्ज काढून त्याला पैसे देऊन त्याला संकटातनं
आर्थिक संकटात सोडवलं, ह्याच्याबद्दल तुम्हाला धन्य वाटत असेल असं मी समजत होतो. तर तुला एवढा मानसिक त्रास झाला याची मला कल्पनाच नव्हती. म्हणजे मला तरी वाटलंच नाही तसं. असं मी म्हटल्यानंतर माझी वहिनी इतकी काय म्हणतो आपण त्याला, ढसा रडायला लागली. तोच प्रॉब्लेम आहे ना, आम्ही तुझ्याकरता काय करतो याची तुला अजिबात किंमत नाहीये. तू अतिशय कृतज्ञ माणूस आहेस आणि आता सुद्धा परत तू तोच कृतज्ञपणा करतो आहे की आता तू तुझ्या तत्वाकरता, तुझ्या हौसेकरता सोसायटीशी भांडायला निघालेला आहेस. तुला माहिती आहे की तुझ्या बाजूनी सोसायटीतला एकही मेंबर नाहीये. तुला हे पण माहिती आहे की तुझं म्हणणं कुणीच मान्य करणार नाही. अगदी या मुद्द्यावर मीटिंग घेतली तरी ठराव तुझ्या बाजूनी पास होणार नाहीये, हे सगळं तुला माहिती आहे. आणि मी म्हटलं हो मला माहिती आहे, पण नाही पास झाला तर हे बेसिकली चुकीचं आहे, म्हणून याकरता मी कोर्टात पण जायला तयार आहे. तिने म्हणाली हो तू कोर्टात पण जाशील, कारण तुला तुला या सगळ्याचा आम्हाला किती त्रास होतो आहे ह्याची तुला कल्पनाच नाहीये. अरे आता आम्ही 60 ओलांडलेली आहे. माझी वहिनी मला म्हणाली आता आम्ही 60 ओलांडलेली आहे. आता आम्हाला सुखाने जगायचं आहे. आम्हाला सोसायटीशी भांडत बसायचं नाहीये. सोसायटीच्या इतर सभासदांकडनं शिव्या खायच्या नाहीये. आम्हाला या या सगळ्या मुद्द्यांवर सोसायटीशी भांडणं तुला गंमत वाटत असेल, पण आम्हाला त्याचा अतिशय मानसिक त्रास होतोय. तर मी तुला अशी विनंती करते, अगदी म्हणजे हात जोडून तुला विनंती करते की तुला सोडवण्याकरता आम्ही त्यावेळेला जे कष्ट घेतले त्याची तर तू कधी कदर केलीच नाही. पण आता सुद्धा परत तुझ्या हौसेपायी, तुझ्या तत्वाकरता तुला भांडाभांडी करायला आवडतं, वाद घालायला आवडतं, म्हणून तू आम्हाला का मनस्ताप देतोयस? आम्हाला नको मनस्ताप देऊस. असं मोठ्याने रडत रडत ती म्हणायला लागल्यानंतर तिचं ते रडणं मला सहन होईना. आणि म्हटलं की अरे बापरे, खरं सांगू का, मला आता आजपर्यंत तुम्ही कधी मला सांगितलेलं नव्हतं, पण मला वाटत होतं की एका फेज मध्ये प्रोजेक्ट सुरू करण्यापूर्वी, फ्लॅट हँडओव्हर करण्यापूर्वी पूर्ण FSI बिल्डरनी सँक्शन करून एका फेज मध्ये पूर्ण FSI सँक्शन करणं, या गोष्टीला तुमची तत्वतः मान्यता असेल. आणि जर कधी ठराव आला तर तुम्ही माझ्या बाजूनी, या ठरावाच्या बाजूने उभे राहाल, कारण तुम्ही बुद्धिमान आहात, तुम्ही जबाबदार आहात, तुम्ही काय त्याला म्हणतो असं, तुम्हाला हाव नाहीये, तुम्हाला असं तुम्ही कॉमन सेन्स आहे तुम्हाला, असं काहीतरी मी त्यांना म्हटलं. पण तसं दिसत नाहीये तुम्हाला. चांगल्या गोष्टी करता ज्याच्यामुळे सगळ्यांचं भलं होईल, ज्याच्यामुळे आपली रिडेव्हलपमेंट मध्ये आपली सोसायटी सेफ होईल, आपल्या सोसायटीची या बिल्डरच्या प्रपोजल मधला जो अतिशय धोकादायक क्लॉज आहे तो तुम्हाला कळेल आणि तुम्ही आपल्या हिताच्या टर्म करता ठामपणाने उभे राहाल असं मी समजत होतो. पण माझा भाऊ म्हणाला मग आता कळलं तुम्हाला की आम्हाला काय भांडत बसायचं नाहीये, तुम्ही सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आम्हाला फ्लॅट रिकामा करायचा आहे, बिल्डरला देऊन टाकायचा आहे, आम्हाला बिल्डरशी भांडत बसायचं नाहीये. तर तू केव्हा फ्लॅट रिकामा करतोयस ते सांग. माझा भाऊ मला म्हणाला की तू केव्हा फ्लॅट रिकामा करतोयस ते सांग. त्यांनी महिना अखेरपर्यंत मुदत दिलेली आहे, तोपर्यंत करतोयस की नाही. माझी वहिनी तर मला म्हणाली नाही नाही कशाला, 8 दिवसात रिकामा करून दे, 8 दिवसामध्ये. मी त्या दोघांना म्हटलं की अरे तुम्ही काय बोलताय ते कळतंय का तुम्हाला? या घरामध्ये मी गेली 25 वर्ष राहतो आहे. तर तुम्ही 8 दिवसात हे घर खाली करायला निघालाय, तुम्ही मला माझ्या राहत्या घरातून बाहेर काढताय.
ही गोष्ट लक्षात येते का तुमच्या? तर त्याच्यावर माझी वहिनी मला काय म्हणाली, हो या घरातनं बाहेर काढतोय पण रस्त्यावर नाही आणलं तुला आम्ही, तुझे आणखीन पण फ्लॅट आहेत तिथे तू राहू शकतोयस. तर तू त्यामुळे तुझी काही गैरसोय होणार नाहीये. तू अशा पद्धतीने बोलतोय की राहत्या घरातनं बाहेर काढतोय म्हणजे एखाद्याला वाटेल की काय रस्त्यावर तुला टाकून देतोय की काय, फेकून देतोय की काय. तसं काही नाहीये. याच बिल्डिंग मध्ये या सोसायटीमध्ये तुझे आणखीनही फ्लॅट आहेत, त्याच्यामध्ये तू राहू शकतोस. तर किती स्वार्थीपणा, स्वतःची सगळी सोय बघायची आणि दुसऱ्याची गैरसोय होत असेल, दुसऱ्याला त्रास होत असेल, मनस्ताप होत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. किती स्वार्थी माणूस आहेस तू. मी म्हटलं ते सगळं सोडून द्या, पण एक तुम्हाला माहितीये ना, बिल्डरनी त्या पत्रात लिहिलेलं आहे की जोपर्यंत सगळे फ्लॅट रिकामे करून तुम्ही पूर्ण बिल्डिंगचा ताबा माझ्या हातात देत नाही, तोपर्यंत मी भाडं द्यायला सुरुवात करणार नाही. पहिली गोष्ट. तोपर्यंत सगळे फ्लॅट ताब्यात येईपर्यंत पूर्ण बिल्डिंग रिकामी करून फ्लॅट बिल्डिंग माझ्या ताब्यात दिल्यानंतर मगच मी डिमॉलिशन करेन, मगच रिडेव्हलपमेंटचं काम सुरू होईल. तर त्यामुळे ही फॅक्ट आहे ना, तर त्यामुळे अगदी चल तुझी सोय बघायची, तुला त्रास नको म्हणून मी आज खाली करून दिला, आज मी तुला फ्लॅट खाली करून दिला, तरी त्याचा उपयोग काय आहे? मी जर भांडत बसलो, मी जर फ्लॅट रिकामा केला नाही, आणि भांडत कशा करता, माझ्या स्वतःच्या स्वार्था करता नाही, सगळ्या सोसायटीच्या भल्या करता, मी जर असं इन्सिस्ट केलं की नाही, सुरुवातीलाच रिडेव्हलपमेंटच्या सुरुवातीलाच फुल FSI लोड करून त्याचा कॉर्पोरेशन कडनं प्लॅन सँक्शन करून घेतल्याशिवाय मी घर खाली करणार नाही. तर तू फ्लॅट खाली करून दिल्याचं तुला काय मेडल मिळणार आहे का? का रिडेव्हलपमेंट सुरू होणार आहे? काहीच होणार नाहीये ते. तर त्यामुळे मला असं इमोशनली ब्लॅकमेल वगैरे करण्याचा प्रयत्न करू नको. हा, आम्ही ब्लॅकमेल करतोय, आम्ही ब्लॅकमेल करतोय. अरे मी काय, अरे असं माझा भाऊ म्हणाला. मी म्हटलं अरे तसं नाही, पण म्हणजे आता मी फ्लॅट रिकामा करून दिला, तू तुझा फ्लॅट रिकामा झालेला आहे, केव्हाही बिल्डरला द्यायला तयार आहेस असं जरी म्हटलं तरी त्याचा उपयोग नाहीये ना प्रॅक्टिकली. ते अजिबात उपयोग नाहीये ना. हे मी तुला नीट समजावून सांगतोय ना की मी 8 दिवसांनी काय, आता सुद्धा फ्लॅट खाली करून दिला तरी मी फुल FSI झाल्याशिवाय, फुल FSI लोड करून पूर्ण प्रोजेक्ट, पूर्ण बिल्डिंगचा प्लॅन कॉर्पोरेशननी सँक्शन केल्याशिवाय मी फ्लॅट खाली करणार नाही. ही दगडावरची रेघ आहे. तर त्यामुळे आता तू मला असं सगळं की तुला मदत करताना आम्हाला खूप त्रास झाला आणि आता सुद्धा तू आम्हाला त्रास देतो आहेस असं सांगून मला फ्लॅट रिकामा करायला लावतोय, या केवळ इमोशनल कारण देऊन मला फ्लॅट रिकामा करून द्यायला सांगतोयस. प्रॅक्टिकली त्याचा काही उपयोग नाहीये. ह्याला मी म्हणलं की इमोशनल ब्लॅकमेलिंग. हे फक्त इमोशनल रिझनिंग आहे, प्रॅक्टिकली ह्याला काही अर्थ नाहीये. पण माझी वहिनी काही रडायची थांबली ना. तिचं ते रडणं बघून आणि खरंच म्हणजे मला मला तिचं रडणं सहन नाही झालं. तर शेवटी मी त्यांना काय म्हटलं की ठीक आहे, ठीक आहे, तुमची इच्छा मला कळली. आता हे घर आहे आमचं, मला माझ्या बायकोला आणि माझ्या मुलालाही विचारावं लागेल. कारण प्रश्न फक्त हा फ्लॅट रिकामा करून देण्याचा नाहीये. प्रश्न नंतर जितका काय वेळ लागेल, काही महिने, काही वर्ष, तर तितका वेळ कसं राहायचं ह्याच्याकरता मला त्यांच्याशी बोलून काही प्लॅन वगैरे पण करावा लागेल ना. तर तू आत्ता 8 दिवसात खाली कर.
असं जे म्हणतो आहेस त्याला मी पटकन हो म्हणू शकत नाही. मला सगळ्यांशी बोलावं लागेल ते. असं म्हटल्यानंतर तो मला ठीक आहे, मला उद्या सांग सगळ्यांशी बोलून, असं म्हणून ते निघून गेले. माझ्या बायकोला सांगितलं, अरे बरं झालं तू आली नाहीस. अरे तू काय रडली माझी वहिनी एवढी, अरे बापरे. आणि तुम्ही मला सांगितलं की मी अतिशय नीच स्वार्थी माणूस आहे आणि मी त्यांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेत आलेलो आहे. मी अतिशय कृतज्ञ आहे, त्यांनी मला संकटात आर्थिक मदत केली याचा त्यांना, आणि त्यांनी कर्ज काढून केली याचा त्यांना अतिशय शारीरिक आणि मानसिक त्रास झालेला आहे. आणि मी इतका कृतज्ञ माणूस आहे की आता परत माझ्या हौसेकरता, माझ्या तत्वाकरता, माझ्या भांडकुदळ स्वभावामुळे आता परत या रिडेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये अडथळा आणून मी त्यांना, सोसायटीतल्या सगळ्या मेंबर्सचा वाईटपणा घ्यायला लावतो आहे. तर असा मी अतिशय कृतज्ञ आणि दुष्ट आणि नालायक माणूस आहे, असं त्यांनी मला सांगितलं. आणि त्यांचं हे बोलणं ऐकून मी इतका वाईट आहे, मी त्यांना इतका त्रास दिलेला आहे. तर मी तुला खरं सांगतो की माझ्या वहिनीचं रडणं बघून मी म्हटलं की ठीक आहे यार, म्हणजे ठीक आहे, घर काय, घराचा प्रश्न नाहीये, पण आपण कृतज्ञ आहोत आणि आपण आपल्या भावाला, आपल्या वहिनीला इतका त्रास देतो आहे. तर हे 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 खरं सांगतो की मला हे काय सहन झालं नाही. म्हणजे माझी बायको म्हणली ठीक आहे ना, मग शेवटी संबंध महत्वाचे आहेत आणि त्यांना जर असं वाटत असेल की आपल्यामुळे त्यांना एवढा त्रास होतो आहे तर देऊन टाक, फ्लॅट खाली करून देऊन टाक त्यांना, त्याच्यात काय होणार. मी माझ्या बायकोला म्हटलं की अगं काहीतरी काय, एक गोष्ट लक्षात घे की या फ्लॅटवर त्यांचं नाव आहे कायदेशीर दृष्ट्या, कारण अग्रीमेंटवर त्यांचं नाव आहे म्हणून ते हे सगळं आपल्याला बोलतायत. पण ते अग्रीमेंटवर त्यांचं नाव आहे म्हणजे ते काही या फ्लॅटचे मालक नाही आहेत. मालक मीच आहे, फक्त फ्लॅट त्यांच्या नावावर आहे. मालक मीच आहे, फक्त फ्लॅट त्यांच्या नावावर आहे आणि तो आपला भाऊच आहे. तर त्यामुळे त्याचं, आपल्या एका फ्लॅटवर त्याचं नाव असलं तरी आपल्याला काही काळजी करायचं कारण नाहीये. असं समजून हे आपलं घर आहे, आपण या घराचे मालक आहोत, म्हणून आज आपण 20-25 वर्ष या घरात राहतोय ना. आपल्याला कधी वाटलं का की आपण त्यांच्या घरात राहतोय? पण आज ते मालक असल्यासारखे आणि आपण भाडेकरू असल्यासारखे आपल्याला बाहेर काढायला निघाले. हे करण्याचा त्यांना अधिकार नाहीये, असं माझं मत आहे. आणि मला तर खात्री आहे की हा अकांतांडव, रडणं, भेकडणं आणि असं इमोशनली की तुम्ही आमची पिळवणूक करताय, आमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेताय आणि आयुष्यभर तुम्ही असेच गैरफायदा घेत आलेला आहात आणि आम्ही तुम्हाला मदत करत आलेलो आहोत आणि तुम्ही असे कृतज्ञ आहात, हे ऐकल्यानंतर आपण पाघळू किंवा इमोशनली आपण हे सगळं त्यांचं आर्ग्युमेंट मान्य करू, ज्या पद्धतीने तिने पेश केलं ना रडून भाकून, ह्याची त्यांना पूर्ण कल्पना असणार. तर त्यामुळेच त्यांनी एवढा सगळा ड्रामा केला. पण शेवटी फॅक्ट ही आहे ना, हे घर भले, हा फ्लॅट भले त्यांच्या नावावर असेल, त्या फ्लॅटवर भले त्यांचं नाव असेल, म्हणजे त्यांचं नाव असेल, पण ते मालक नाहीये या फ्लॅटचे, मालक आपण आहोत. माझी बायको म्हणाली, तू नेहमी कायद्याच्या गोष्टी सांगतो,
मलाही वाटतं, माझंही म्हणणं आहे की आपण या फ्लॅटचे मालक आहोत. तो फक्त त्यांच्या नावावर आहे, पण खरे मालक आपणच आहोत. पण मी तुला खरं सांगू का, गेल्या वर्षभरामध्ये त्यांनी ज्या प्रकाराने गेल्या 25 वर्षात कधी केलं नाही ते गेल्या वर्षभरामध्ये त्यांनी प्रॉपर्टी टॅक्स भरला, सोसायटीचा मेंटेनन्स दिला. जे त्यांनी गेल्या 25 वर्षात केलं नव्हतं ते या वर्षात करायला सुरुवात केली. तेव्हाच मला संशय आलेला होता की त्यांना ते स्वतःला या फ्लॅटचे मालक समजतात आणि आपल्याला भाडेकरू समजतात. म्हणलं हो ना, अरे भाडेकरूला सांगावं तसंच तसंच तो मला सांगत होता, फ्लॅट खाली करून दे. बहुतेक ना रिडेव्हलपमेंटची ही संधी साधून त्यांनी जे त्याला इतके वर्षात जमलं नाही आपल्याला घराबाहेर काढायला आणि हा या फ्लॅटचा ताबा घ्यायला, जे त्यांना गेल्या इतक्या वर्षात जमलं नाही ना, तर त्याची संधी साधून ते आपल्याला या आपल्या घरातून आता बाहेर काढायला निघालेले. माझी बायको म्हणाली ते ठीक आहे ना, पण जाऊ दे, देऊन टाक त्यांना, त्यांना हवा आहे ना हा फ्लॅट, देऊन टाक, आपल्याला काय कमी आहे, देऊन टाक त्यांना. मी म्हटलं अरे नाही, तुम्ही असं आपल्याला इमोशनली ब्लॅकमेल केलं ना, तर मी नाही ऐकून घेणार ते. प्रश्न प्रॉपर्टीचा नाहीये, प्रश्न प्रॉपर्टीच्या व्हॅल्यूचा नाहीये. प्रश्न असा आहे की इमोशनली ब्लॅकमेल करून घराच्या बाहेर काढणं हे मला अजिबात मान्य नाही. माझी बायको म्हणाली म्हणजे काय, संबंध बिघडले तरी तुला चालणार? एका घराकरता, एका फ्लॅट करता तू तुझ्या एकुलत्या एक भावा बरोबर काय संबंध तोडणार, वाईटपणा घेणार, कोर्ट कचेऱ्या करणार? अरे नात्याला महत्व आहे, प्रॉपर्टीला नाहीये. एवढी साधी गोष्ट तुझ्या लक्षात येत नाही का? माझी बायको मला म्हणाली. नाही नाही, ते माझ्या लक्षात येत आहे. मग मग काय सांगितलं, केव्हा फ्लॅट खाली करून देतो म्हणून सांगितलं त्यांना. मी म्हटलं तुझ्याशी बोलून मग उद्या मी सांगेन, असं मी त्यांना म्हणून आलेलो. तर हे असं होतं. प्रॉपर्टी पाहिजे सख्खे भाऊ, म्हणजे मी म्हणतो ना की एकमेकांचे गळे कापायला निघतात. तर ही जी रिडेव्हलपमेंट आहे ना, ही रिडेव्हलपमेंट अशा प्रकाराने भावाभावांना वैरी करतं आणि इतके दिवस त्यांचे जे मनात दाबून ठेवलेले वाईट विचार असतात आणि त्यांना मोकळं रान देतं. मी तर तुम्हाला सांगू का, बिल्डर बिल्डर तुमच्या सहवासात आला किंवा तुम्ही बिल्डरच्या सहवासात गेला किंवा व्यवहारामध्ये बिल्डर आला ना, की सर्व वाईट प्रवृत्तींना अतिशय उत्तेजन मिळतं. बिल्डर जमातच अशी आहे ना की ते स्वतः तर करप्ट आहेतच, स्वतः तर क्रिमिनल आहेतच, पण त्यांच्याशी व्यवहार करायला येणाऱ्या प्रत्येक माणसाला ते क्रिमिनल बनवतात, करप्ट करून टाकतात. त्यांच्यातला चांगुलपणा नष्ट करून त्यांना अतिशय स्वार्थी बनवतात. हे मी तुम्हाला एवढ्या करता सांगितलं ना, जरा तुमच्याशी बोलल्यानंतर माझं मन हलकं झालं, हलकं होईल असं मला वाटत होतं, म्हणून मी हे तुम्हाला सांगितलं.
आणि आपल्या कोथरूड मधल्या खूप सोसायट्या रिडेव्हलपमेंट करायला चाललेल्या आहेत. सगळ्यांना हौस आहे रिडेव्हलपमेंट करण्याची. पण ही रिडेव्हलपमेंट करताना तुम्हाला काय काय गोष्टींना तोंड द्यावं लागेल याची तुम्हालाही थोडी कल्पना यावी म्हणून मी हे शेअर केलेलं आहे.